आपण बोलल्याप्रमाणे आपण सरकारला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ दिलेला आहे. सरकारनं आपल्याला मुंबईमध्ये 1 महिन्याचा वेळ मागितला होता सगळ्या मागण्याच्या संदर्भात राहिलेल्या. आज म्हणजे उद्याच्या 29 तारखेला, उद्याच्या म्हणतोय मी, मेच्या 10 महिने पूर्ण व्हायला लागले. 8 महिने नाही तर 10 महिने पूर्ण व्हायला लागले. 10 महिने वेळ दिला, कारण आपण 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच धर्तीवर आतापर्यंत जवळपास 10 महिन्यापेक्षा मला एक गोष्ट कळत नाहीये की जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवरती का अन्याय केला जातो. म्हणून मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय. मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. मला कोणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही, कारण आपल्या लेकराला समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतो. 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची. कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन, आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केलाय आपण. ते आमरण उपोषण आपण फॅन मध्ये ते काय आणखीन सुविधा करत होतो ना. समजा सगळे तसंच करते, मीच नाही तर सगळे तसं करते. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, काय करणार. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल होईल. तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि जीवाची लाईलाई होणार आहे. किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणाऱ्या, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठेच ते एक तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडेल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे. तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आंदोलन उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल. उन्हाळा करून टाकलाय या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार ऐकत बसायचं. एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. माझ्या मराठा समाजाला विनंती की कोणीही अंतरवालीकडे तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागेल, त्यांना इतिहास धरायचा नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. आणि म्हणजे हे डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं. आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल आणि इतका कठोर पद्धतीची कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही वाटत असं इतकं टोकाचं झालं असं टोकाचं आता होणार. होणार लय झालं तर फक्त, म्हणजे ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील सावली म्हणून.
सावली नाही, मंडप नाही, काही नाही. काय असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो. मला नाही माहिती येणार आहे येत नाही. 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून दिलाय 15 दिवस. 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही जे आर काढलाय ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागते आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307 गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस येणार आमचा हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे. आमचे कोच घेतल्या जात नव्हते. राज्यभर खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही सातारा संस्थांचा जे आर काढू शकत नाहीये. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठीची एवढी माया आहे, तुम्ही सांगता की धनात उष्णाचे उन्हामुळे जीव जायला लोकांचा बळी चालले. मराठ्यांना विटीस धरू नका, एवढी माया आहे तरी तुम्हाला. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार. इतकी तर नीच आणि नालायक अवलंबी धर्माला तुम्ही सत्तेत बसला. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही गेले. ही माझी समाजाविषयी कर्तव्य. मी ते समाजावर विश्वास कमावला. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे काम करत नाहीये. साधे काम किती वेळ लागतो? मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही देत. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक फिजिकल प्रमाणपत्राचे वाटप. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं? आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र किंवा 1000 मिळले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणच होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 का आमच्या जागा हडविल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलं, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण मी 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझ्याशी. मला आता ना त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे. असं 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही. स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही. समजून सांगितलं तरी आरक्षण नाही. कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही. प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही. मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे त्याच्या तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे.
काय तरफाड व्हायचं तेवढं तरफाड मार पडू द्या, पण मी मात्र उठत नाही आता. अंतरवाली बाहेर नाही. प्रसार झाल्यानंतर तुम्हाला कोणी सरकारकडून कोणी संपर्क केलेला आहे का? तुमचा संवाद झालाय? केलाय, पण बोलून करता काय दादा? रिझल्ट काय? कृती काय केली तुम्ही? काय केलं तुम्ही? लावालाव्याच्या पलीकडे तुम्हाला काही आलंच नाही आयुष्यात तुमच्या. तुम्ही दुसरं काही केलंच नाही. लावालावी सोडून तुम्हाला काही आलंच नाही. हे मराठा त्याच्या अंगावर घाल आणि तो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि काम करणारे वेटीस धर. तुम्हाला काही आयुष्यात आलंच नाही ना. सरकार म्हणून फोन करून काय करता? रिझल्ट काय देणार तुम्ही? तुमचे फोन मस आले. मला इथं मराठ्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांना आरक्षण द्यायचंय. तुम्ही काय दिलं? फोनवर बोलणं. त्यातलं मी नाही बाबा. मला तुम्ही मराठ्यांना बघायचे. अरे तुम्ही काय उत्तर देणार कसारखी? काय उत्तर आहे त्यांचे? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा सदन आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, बागायती आहे, फळबाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही काय? काय सरकार चालित आहे? इतकं क्रूर सरकार आणखीन आलं नसेल रे कधीच देशात, जगात. काय उत्तर आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये, कारण ते सदन आहेत, त्यांच्याकडे ऊस येतं, फळबागा आहेत, द्राक्ष येतं. ओबीसीकडे नाहीत काय? मग तिथं असणाऱ्या बागायती असणाऱ्या ओबीसीला आरक्षण नाही काय? हे रूल आहे का आरक्षणाचा? तिथल्या मराठ्यांकडे ऊस येतं, पाणी सदन येत म्हणून त्यांना आरक्षण नाही देत आम्ही. मग तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्याकडे फळबागा ऊस नाहीत काय? त्यांच्या मराठवाडा आम्हाला पाणी नाही, आरक्षण बी नाही. काय चूक केली राव आम्ही? अखंड महाराष्ट्राची एकजूट राहावं म्हणून मराठवाड्याला आरक्षण असून सुद्धा मराठवाडा आरक्षण सोडून अखंड महाराष्ट्र सामील झाला. अरे नागपूरला तरी पश्चिम महाराष्ट्रातून यांनी नागपूर करार केला. अरे आम्ही एवढा विश्वास टाकला महाराष्ट्रावरती, या महाराष्ट्राच्या सरकारवरती, की विनाट आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कुठं आपली एकजूट दिसावं, आपण अखंडपणा आपल्याला दिसला पाहिजे. तरी तुम्ही आम्हाला आरक्षण असून सुद्धा देत नाहीत. तुम्हाला लढाई खेटायचंच ना, त्याला विलाजच नाही. खेटू आपण 30 तारखेपासून खेटू. किती खेटायचं तुम्हाला? याला लावायच्या पलीकडे काय नाही आलं बघा. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे. जे सोडतात ते मराठीकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. समस्या जाऊन घ्यायला तुम्हाला नाही. तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. तुम्हाला बाहेर यायचं नाही. तुम्हाला गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही. डिझेलचा एवढा उद्रेक चाललाय, तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही का हाल चालले. कोणाचं घर जळालं, त्याच्यात माणूस जळाला, दवाखान्यात जाऊन तुम्हाला त्याला बघायचं नाही. एखादं पेशंट आजारी पडलं, अपघात असला, त्याचं ऑपरेशन असलं, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी लवकर लोकांना येत सुद्धा नाही. तुमचा पीएस सापडे 8 दिवस जाते, तोवर पेशंट मरत नाही तर सुट्टी होऊन घरी येतं. हे तुमचे काम. डिझेलला बघायला सुद्धा तुमचं कोणी जात नाही. ते लोकात येते. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट करा. असल्या तुमच्या भूमिका, ही तुमची नीतिमत्ता. खरं बोला रे. पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायचं नाही का? काढा बाईट त्यांची 16 तारखेची, ही यांची बाईट. मग शब्द काय गेला माझ्या गरीब मराठ्यात? देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देतील. आम्हाला बोलवा ना, भेटायचं. तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला, त्यांना आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांना वाटलं असतं ते देते तर का बोलवीत नाही. 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा दे ना. आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील.
असं मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा. माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो, बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असतील जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला, कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला देश, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे, भाजप मधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे, तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तो तुमच्या कार्यकर्त्याची मराठी एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणारे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणारे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो कृष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडे ते काय जीव होईल ते होईल, लाई लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल. मी तिथं मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतरावलीत येऊ नका. सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसले करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत, मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे. कारण माझा सुद्धा जीव लई दिवसाचा तर फोडतोय, कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला हे त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग अंतरवालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर छत्री फित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला, एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतरवालीत येऊ नये. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राण सुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल, असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काही आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाहीये हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शन मध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधी झालं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. जर काही सकारात्मक चर्चा झाली मला चर्चा पाहिजेच नाही. मागण्यांच्या मला अंमलबजावणी पाहिजे.
सातारा संस्थांचा जी आर का निघत नाही, केसेस का मागं होत नाहीत, आणि जर अडचण येत असत्या हैदराबाद फिल्ड ॲजिटेटचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या जी आर प्रमाणे तुम्ही याही जी आरला का ती नियमावली लावत नाहीत, ती नियमावली लावा. त्यामुळे सरकारने चर्चा करायची असं वाटतं. हे नाही, मी माझ्यात क्षमता ठेवतो, माझा मराठा समाज सुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं, श्रीमंत मराठ्यांना लागतं. दोघांच्याही लेकरा बाळाचं लेकीवाळीचं कल्याण होणार. त्यामुळे मैदानात उतरून आम्ही हारायची क्षमता ठेवतो. आम्ही कुणी आमच्याकडे यावं म्हणून कधी आंदोलन नाही करत, आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भाऊ कुणी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ व्यवस्था खाते, जिकडून वगळ व्यवस्था तिकडं कोपराभूत हात भरूस तर खाते. आम्ही पण देतो.